गेलं दशक देशासाठी सुवर्णयुग राहिलं असून त्याचे शिल्पकार पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। पंतप्रधानांनी आज यवतमाळमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते। नमो महिला सक्षमीकरण योजनेतून 55 लाख महिलांना सरकारी योजनांचा लाभ होईल असं त्यांनी सांगितलं। मोदींनी दाखवलेल्या मार्गावरून राज्य सरकार वाटचाल करत असून सर्व घटकांच्या विकासासाठी काम करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। मोदी यांनी आपलं संपूर्ण जीवन देशासाठी वाहून घेतलं असून लोकांच्या मनामनामध्ये त्यांनी स्थान मिळवलं आहे। डबल इंजिन सरकारमुळे राज्याच्या विकासाला चालना मिळाली असल्याचं ते म्हणाले। आगामी लोकसभा निवडणुकीत रालोआ 400चा आकडा पार करेल तर राज्यात महायुती 45च्या पुढे जागा मिळवेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। विदर्भाचा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या सहाय्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आभार मानले। सीतामाईंचं एकमेव मंदिर असलेल्या यवतमाळमध्ये नारी शक्ती वंदनाचा कार्यक्रम होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला। महिला सशक्तीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं काम केलं असून यामुळे लाखो महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितलं। मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांना समान संधी मिळण्यासाठी आम्ही सर्व काम करू अशी ग्वाही पवार यांनी दिली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधानांना बंजारा समाजाची पारंपरिक पगडी, संत ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती तसंच सशक्त आणि सक्षम महिलांचं प्रतीक असलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा भेट देऊन स्वागत करण्यात आलं। या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते।